गॅसच्या लाईनीला गेलो पण लाईन बघूनच माझाच गॅस निघाला. तर नमस्कार मंडळी, मी आकाश. आज सकाळी उठलो तर कल्ल घरातला गॅस संपला आणि सध्या गॅसची टंचाई एवढी भारी सुरू आहे की नंबर लावला तर तब्बल 25 दिवसांनी गॅस मिळतो म्हणे. मग काय, मारली बाईकला किक आणि निघालो थेट नेरळच्या दिशेने गॅस ऑफिसकडे. ऑफिसला पोचलो तर बापरे, लाईन एवढी मोठी की वाटलं फ्री मध्ये आयफोन वाटायला घेतलेत की काय. ऊन पण एवढं होतं ना की मला तर मध्येच लिंबू पाणीची आठवण यायला लागली. पण गरज एवढी मोठी होती मंडळी, म्हणून हळूहळू लाईन पुढे सरकत राहिलो. तेवढ्यात लाईन मध्ये उभा असताना एक भारी दृश्य दिसलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो. तो शॉट मी कॅप्चर केला आहे. कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. नंतर अवघ्या 1.5 तासांनी मी ऑफिसच्या दरवाजापर्यंत पोहोचलो. पण इथेही ट्विस्ट होता. फक्त 2 माणसांनाच आत सोडत होत आणि वर नोटीस काय दिली होती माहितीये? पहिले सिलेंडर घेतल्यानंतर दुसरं सिलेंडर 25 दिवसांनीच बुक होणार. म्हणजे आता गॅस पण जपून वापरावा लागणार मंडळी. शेवटी झाली आतमध्ये एंटर. पण अजून एक प्रॉब्लेम बाकीच होता. केवायसी केलेलं नव्हतं. मग त्या दादांनी आमच्या वडिलांना पुढे घेऊन जाऊन केवायसी करून दिलं. त्यानंतर काउंटरवर मॅडमनी पावतीवर शिक्का मारला आणि मग थेट गेलो गॅसच्या गोडाऊन मध्ये. दिलं रिकामं सिलेंडर आणि घेतलं भरलेलं सिलेंडर. तर कसा वाटला मंडळी आजचा मिनी ब्लॉग? अशाच डेली मिनी ब्लॉग साठी लगेच फॉलो करा किरा.